आतापर्यंत आपण फक्त पॅरलोग्राम आणि त्याच्या प्रॉपर्टीज इतका भाग आपण पाहिला होता. काय काय पाहिलं होतं आपण त्याचे? पॅरलोग्राम आणि त्याच्या प्रॉपर्टीज. आता यानंतर आपल्याला हे सगळे एकदम एकाच वेळेला सगळे टाईप शिकायचे आणि त्यातला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे त्याच्या प्रॉपर्टीज. आणि ते का तुम्हाला एकदा सगळं समजलं की मग पुढचं एक्सरसाइज करायला चालू. थोडंफार आपण रेक्टँगल बद्दल मी आधी बोललोय, पण एकदा पुन्हा नवीन पहिलं. नेक्स्ट टाईप बघायचं आपल्याला, तो म्हणजे रेक्टँगल. एकदा मी पॅरलोग्रामच्या सगळ्या प्रॉपर्टीज रिवाइज करतो. का माहिती का? ते पुढे सारख्या लागतात म्हणून. सांगा पॅरलोग्राम डेफिनेशन काय आहे? अ क्वाड्रिलॅटरल हुज अपोजिट साइड्स आर पॅरलल इज कॉल्ड पॅरलोग्राम. आता प्रॉपर्टीज: अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट, opposite angles are congruent, adjacent angles are supplementary, diagonals bisect each other, one pair is parallel as well as congruent, then it is parallelogram. पॅरलोग्रामचे डायगोनल्स कधीही कॉंग्रुएंट नसतात. एक सांगतो, ज्या ज्या फिगर्स अशा तिरक्या असतात ना, अशा किंवा अशा, त्यांचे डायगोनल्स कधीही कॉंग्रुएंट नसतात, कधीच नसतं. साहजिक आहे, हे अंतर जास्त असतं आणि हे अंतर कमी असतं. आणि आता बघा, असं हे अंतर सेम राहतं की नाही? एवढं मात्र लक्षात ठेवायचंय. बघा, हे असं झालं की डायगोनल्स कमी जास्त झाले. बघा, कमी जास्त लेन्थ झाले. म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला कळलं काय? बघा, फिगर जेव्हा अशी होती की नाही, अशी, हे अशी झाली, तेव्हा हे अंतर वाढतच, लक्षात ठेवा. आणि हे अंतर कमी होतं. त्यामुळे अशा ज्या फिगर असतात, अशा किंवा अशा, त्यांचे डायगोनल्स कधीही कॉंग्रुएंट नसतात. हे साधं टेक्निक लक्षात ठेवायचं. म्हणजे कळतं नंतर मुलं चुकतात कुठं. कुणाचे डायगोनल कॉंग्रुएंट असतात, कुणाचे नसतात. कुणाचे डायगोनल्स राईट अँगल मध्ये बायसेक्ट करतात आणि कुणाचे नुसतेच बायसेक्ट करतात. नुसतेच बायसेक्ट केले म्हणजे हा अँगल वाटेल तो असतो, आणि राईट अँगल मध्ये बायसेक्ट केले की राईट अँगल मध्ये, तर तो इथं 90 डिग्रीच असतो. हा फरक. बायसेक्ट करतातच, पण कोणाचे राईट अँगल मध्ये, कोणाचे नुसतेच बायसेक्ट करतात. हे जर का बारीक सारीक डिफरन्स तुम्हाला कळला ना की हा लेसन आला. आणि लक्षात ठेवा, हे जे मी आता शिकवतोय की नाही, हे आता सांगणार आहे पाठ, हा नुसता आता नाही, 10वी 11वी 12वी जिथपर्यंत इंजिनिअरिंग मॅथ्स, जितकं मॅथ्स शिकाल जिथपर्यंत, तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या लागणार. लक्षात ठेवा प्रॉपर्टीज. त्यामुळं फार व्यवस्थित लक्ष द्या. हे तुम्हाला असं पुस्तकात सुद्धा बघायला मिळणार नाही मी जे सांगतो ते, आणि कोण ऐक सांगणार पण नाही आपल्याला. हा, त्यामुळे नीट लक्ष द्या. पहिल्यांदा रेक्टँगल. A quadrilateral whose all angles are right angle is rectangle. ज्याचे चारही अँगल्स 90 डिग्री असतात त्यालाच रेक्टँगल म्हणतात. तुम्हाला शंका असेल तर मग तो स्क्वेअर असेल की नाही, मे बी मे नॉट बी, ते सांगता येत नाही आपल्याला. ज्याचे 4 अँगल 90 डिग्री असतात तो काय असतो? रेक्टँगल. आता याच्या प्रॉपर्टीज. रेक्टँगल देखील पॅरलोग्राम आहे. रेक्टँगल हा पॅरलोग्राम आहेच, त्यामुळे सगळ्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज त्याला येतात. कोणत्या? अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट, एडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. मग वेगळं काय? तर डायगोनल्स आर कॉंग्रुएंट. कारण ही फिगर अशी आहे. अशी फिगर आली की नाही की डायगोनल्स 100% कॉंग्रुएंट असतात. म्हणजे याची जेवढी लेंथ आहे तेवढीच याची लेंथ असते. आणि आता जे सांगतोय ते सगळ्यात महत्वाचं आहे. नीट ऐकायचं, नीट ऐकायचं, नीट ऐकायचं. पॅरलोग्रामचा रेक्टँगल कधी होतो? जर पॅरलोग्राम मधला एक अँगल 90 डिग्री झाला तर. पॅरलोग्रामचा एक अँगल 90 डिग्री झाला की तो रेक्टँगल झालाच. का? तर पॅरलोग्रामच्या बघा, हा पॅरलोग्राम आहे, ह्याच्या प्रॉपर्टीज सांगा. अपोजिट अँगल काय असतात? मग हा 90 म्हणून हा काय झाला? ऍडजस्टंट अँगल काय असतात? टोटल व्हरायटी असते. मग हा 90 म्हणल्यावर उरलेला किती? मग ह्याचा अपोजिट किती? आताच काय सांगितलं? 4 अँगल राईट अँगल असेल तो काय असतो? रेक्टँगल झाला. पॅरलोग्राम असून सुद्धा रेक्टँगल झाला. दुसरा बघा, हे असं आहे की नाही? असं. तर आता मी असं केलं तर तो रेक्टँगल होतो. ते असं करायला त्याचे डायगोनलच्या लेंथ कमी जास्त केल्या पाहिजेत ना. त्यामुळं पॅरलोग्रामचे डायगोनल्स कधीही कॉंग्रुएंट नसतात. पण जर का ते कॉंग्रुएंट झाले तर तो रेक्टँगल होतो. द डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर नेव्हर कॉंग्रुएंट, and when the diagonals of parallelogram are congruent,
देन इट बिकम्स अ रेक्टँगल. म्हणजे पॅरलोग्रामचा रेक्टँगल कधी कधी होतो जर त्यातला एक अँगल 90 डिग्री झाला तर, आणि दुसरा डायगोनल्स कॉंग्रुएंट झाले तर तो काय होतो, रेक्टँगल होतो. ह्याचा तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना वापर करायचा आहे. सांगा पॅरलोग्रामचा रेक्टँगल कधी कधी होतो त्यातला एक अँगल 90 झाल्यानंतर किंवा डायगोनल्स त्याचे कॉंग्रुएंट झाले तर तो काय होतो, रेक्टँगल. आता आपल्याला नेक्स्ट फिगर बघायची ती म्हणजे रोम्बस. नीट आहे का? आपला पॅरलोग्राम आहे तशीच फिगर असते पण चारही साइड कॉंग्रुएंट. डेफिनेशन अशी आहे, अ क्वाड्रिलॅटरल whose all sides are congruent. चारही साइड्स कॉंग्रुएंट असेल तर त्याला रोम्बस म्हणतात. कोणाला शंका असते सर तो स्क्वेअर नाही का? मे बी मे नॉट बी. ते आहे की नाही आपण नंतर बघूया. ते कळतं आपोआप, सगळं कळलं. बेसिक डेफिनेशन आहे का, अ क्वाड्रिलॅटरल whose all sides are congruent is called rhombus. ज्याच्या चारही साइड्स कॉंग्रुएंट असतात त्याला रोम्बस म्हणतात. ज्याच्या चारही साइड्स कॉंग्रुएंट असतात त्याला रोम्बस म्हणतात. मग रोम्बसच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत? राईट, याला काही वेगळ्या पण आहेत का? पहिली गोष्ट, रोम्बस हा पॅरलोग्राम असतोच. काय सांगा, हे याला पॅरलल आहे, हे याला पॅरलल आहे, झालं की पॅरलोग्राम झाला. किंवा मी तुम्हाला टेस्ट ऑफ पॅरलोग्राम मध्ये शिकवलेलं आठवते काय? जर अपोजिट साइड्स कॉंग्रुएंट असतील तर तो पॅरलोग्राम असतो. अरे पहिलीच टेस्ट आहे की मग याचे अपोजिट साइड कॉंग्रुएंट नाही, चारही कॉंग्रुएंट आहेत. मग समोरासमोरचे कॉंग्रुएंट नाही आहेत ना, म्हणजे हा काय असला पाहिजे, हा पॅरलोग्राम आहेच. मग याला सगळ्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज लागू होतात. कोणत्या? अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट, adjacent angles are supplementary, opposite angles are congruent, diagonals bisect each other. मग सर वेगळं काय? ऐका, diagonals of rhombus bisect each other at right angles. नुसतं बायसेक्ट करत नाही, बायसेक्ट करतात पण कुठं? राईट अँगल मध्ये. म्हणून काल परवा कधीतरी मध्ये प्रॉब्लेम आला होता बघा, तुम्ही पुढे जाऊन प्रॉपर्टी बघा म्हणलं मी आणि ते वापरून दाखवलं तुम्हाला. 5, 12, 13 असा प्रॉब्लेम आला होता. 5, 12, 13 असा होता. असं नाही की इथं 5 होते, इथं 12 येते, 13 आले होते. नंतर बघा परत रोज येतात. चला लक्ष द्या, अभ्यास करा नाही की रोज घरी जाऊन सगळं कळतं मी काय म्हणतो ते. हा बघा काय सांगत होता तुम्ही, लक्षात नाही गेलं बघा. Diagonals of rhombus bisect each other at right angle. Diagonals of rhombus bisect each other at right angle. ही त्याची वेगळी प्रॉपर्टी आहे. आणि सांगतो मी काय केस, ज्या ज्या क्वाड्रिलॅटरलच्या चारही साइड कॉंग्रुएंट असतात, चारही साइड्स त्यांचेच डायगोनल्स राईट अँगलला बायसेक्ट करतात. कसे? राईट अँगल. म्हणजे डायगोनल बायसेक्ट झाले ना की तो अँगल 90 असतो. कोणाचे? ज्यांच्या चारही साइड कॉंग्रुएंट असतात. किती? 4. मग कुणाला असतं सांगा? असं स्क्वेअरला आणि रोम्बसला. रोम्बसला चारही साइड कॉंग्रुएंट असतात की नाही, त्याचे डायगोनल्स राईट अँगलला बायसेक्ट करतात. स्क्वेअरला पण चारही साइड कॉंग्रुएंट असतात की नाही, त्याचे पण डायगोनल्स राईट अँगलला बायसेक्ट करतात. हे असं लक्षात ठेवायचं असतंय, हे असं लक्षात ठेवायचं असतं. चला याची वेगळी प्रॉपर्टी काय आली सांगा, याची वेगळी प्रॉपर्टी काय आली सांगा. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल किंवा 90 डिग्री. ही त्याची वेगळी प्रॉपर्टी झाली. आता ह्याचा नंतर स्क्वेअर होतो. आता नाही, आपण जरा स्क्वेअर शिकूया मग सांगतो. स्क्वेअर आधी शिकूया. आणखी एक फार वेगळी आणि विचित्र प्रॉपर्टी, कधीच तुम्हाला पुस्तकात गोष्टी सापडत नाही. पॅरलोग्राम आहे की नाही, असं पॅरलोग्राम आहे बघा. असं त्याला दोन्ही बाजूला दाबा, इकडनं पण इकडनं पण, असा झाला बघा, झाला रोम्बस. झाला का बघा रोम्बस? म्हणजे थोडक्यात ऐका नीट आहे, हे बघा पॅरलोग्राम मध्ये ही साइड याला कॉंग्रुएंट, ही साइड याला कॉंग्रुएंट असते. जर का चुकून या दोन्ही किंवा या दोन्ही ऍडजस्टंट साइड जर का ही याला कॉंग्रुएंट झाली तर विचार करा काय होईल. परत बघा, पॅरलोग्राम मध्ये फक्त समोरासमोरच्या साइड्स कॉंग्रुएंट असतात की नाही. जर का ही साइड याला कॉंग्रुएंट झाली तर झाला रोम्बस. काय झालं सांगा असं, बघा याची जेवढी लेंथ आहे तेवढीच इथं व्हायला, इथपर्यंत यायला, हे असं आत यायला पाहिजे की नाही. म्हणजेच मगाशी मी असं म्हणलं बघा, याला असं दाबा बघा, असं झाला बघा.
तो काय झालं सांगा हा म्हणजे ही साईड जेवढी तेवढीच ही तेवढीच ही तेवढीच ही झाली की नाही म्हणजे पॅरलोग्रामचा रोम्बस कधी होतो जर त्याच्या ऍडजस्टंट साइड्स कॉंग्रुएंट झाल्या तर पॅरलोग्रामच्या ऍडजस्टंट साइड कॉंग्रुएंट झाल्या तर तो काय होतो रोम्बस पॅरलोग्रामच्या ऍडजस्टंट साइड कॉंग्रुएंट झाल्यावर तो काय होतो रोम्बस होतो हे त्याचा वेगळा पार्ट लक्षात ठेवा अजून एक आहे अजून एक असं लक्षात ठेवायचं बघा रोम्बस हा असा क्वाड्रिलॅटरल आणि स्क्वेअर पण त्याच्या डायगोनल मुळे हे अपोजिट अँगल्स आहेत ना हे बायसेक्ट होतात हा यालाच आणि हा यालाच कॉंग्रुएंट असतो इथं पण हा अँगल याला कॉंग्रुएंट हा अँगल याला कॉंग्रुएंट हे एक वेगळी प्रॉपर्टी पण फार कमी लागते ही प्रॉपर्टी ही दाईच आहे तुमच्या पुस्तकात आपलं सहज सांगितलं चला काय काय सांगितलं आता रोम्बसच्या बाबतीत सांगा मी रोम्बस देखील काय पहिली डेफिनेशन सांगा अ क्वाड्रिलॅटरल whose all sides are congruent is called rhombus a quadrilateral whose all sides are congruent is called rhombus रोम्बसच्या प्रॉपर्टीज काय सांगा रोम्बस हा मुळात पॅरलोग्राम आहे त्यामुळे सगळ्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज त्याला येतात कोणत्या कोणत्या द अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर ऍट राईट अँगल एवढं आणि पुढे काय आहे तर when the adjacent sides of parallelogram are congruent then it becomes rhombus हे त्यातलं लक्षात ठेवायचं नवीन पार्ट वेगळा पार्ट आता आपल्याला बघायचं आहे स्क्वेअर त्याची डेफिनेशन सांगतो a quadrilateral whose all sides are congruent and all angles are 90 degree किंवा right angle is called square चारही साइड कॉंग्रुएंट पाहिजेत आणि चारही अँगल पण कॉंग्रुएंट पाहिजे तरच त्याला काय म्हणायचं स्क्वेअर म्हणायचं रोम्बसच्या वेळेस मी काय म्हणलं सांगा नुसतं चारही साइड कॉंग्रुएंट पाहिजे पुढची कंडिशन म्हणली होती रेक्टँगलला काय म्हणलं रेक्टँगलला नुसते चार अँगल्स कॉंग्रुएंट पाहिजे म्हणलं चार कॉंग्रुएंट म्हणजे चारही 90s ना अरे टोटल तर 360 आहे चार कॉंग्रुएंट म्हणजे 90 होणार की नाही 90 सांगायला पाहिजे असं काही नाही आहे चार कॉंग्रुएंट आहेत म्हणलं तरी चालतं ते 90 असतात ना शेवटी 360 रुपीज चार मुलांना डिस्ट्रीब्यूट करायचं कॉंग्रुएंट कमी जास्त वाटू नका प्रत्येकाला 90 मिळणार की नाही मग मला सांगा रेक्टँगलला मी एवढंच म्हणलं चार अँगल राईट अँगल म्हणजे चारही अँगल कॉंग्रुएंट रोम्बसला म्हणलं चारही साइड कॉंग्रुएंट आता एक कॉम्बिनेशन तुम्हाला कसं कळतं बघा स्क्वेअरला चारही साइड्स कॉंग्रुएंट आणि चारही अँगल्स राईट अँगल म्हणजे ह्याच्यात रोम्बसचाही पार्ट येणार आणि रेक्टँगलचा पण पार्ट येणार ह्याच्यात चार साइड कॉंग्रुएंट आहेत म्हणजे रोम्बस पण आहे हा चार अँगल राईट अँगल आहेत म्हणून हा रेक्टँगल पण आहे आणि दोन्ही एकत्र आहे म्हणून तर तो स्क्वेअर आहे मग स्क्वेअर हा पॅरलोग्राम असतोच अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी diagonals bisect each other at right angle diagonals are congruent अरे तो रेक्टँगल आहे कसं काय रिलेट करायचं असतं बघा रेक्टँगलला मी तुम्हाला काय सांगितलं रेक्टँगलला वेगळं काय सांगा रेक्टँगल अशी फिगर आहे ना का अशी आहे मग इरेक्ट फिगर आहे इरेक्ट म्हणायचं त्याला इरेक्ट मग त्याचे डायगोनल कॉंग्रुएंट असतात की नाही याचे पण असायला पाहिजे इरेक्ट फिगर आहे ही पण तर ह्याचे पण डायगोनल कॉंग्रुएंट असतात हा रोम्बस आहे म्हणून डायगोनल बायसेक्ट करतात नुसतं बायसेक्ट नाही राईट अँगल मध्ये बायसेक्ट करतात त्यामुळे याच्या वेगळ्या प्रॉपर्टीज काय काय झाल्या सांगा आता सगळ्या पॅरलोग्रामच्या झाल्या प्लस काय झाले डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट ईच अदर ऍट राईट अँगल अँड डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉंग्रुएंट स्क्वेअरचे डायगोनल्स हे काय असतात कॉंग्रुएंट असतात स्क्वेअरचे डायगोनल्स काय असतात कॉंग्रुएंट असतात ही त्याची काय झाली सांगा नेक्स्ट प्रॉब्लेम स्क्वेअर झाला आता आपल्याला बघायचं आहे ट्रॅपेझियम आता ह्यांच्या मात्र सगळ्यात या दोघांच्या विचित्र आणि वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत या दोघांच्या हे चौघ आहेत की हे चौघ इथपर्यंत चौघ काय म्हणतो कळतो मी अजून एक मेन राहिलेले थांबा सॉरी असं होते कधीतरी वय झाले माझं
रोम्बसचं रिलेशन सांगितलं तुम्हाला, रेक्टँगल स्क्वेअरचं रिलेशन सांगितलं. जसं मी पॅरलोग्रामला दाबल्यानंतर त्याला रोम्बस करतो की नाही, तसं रेक्टँगलच्या बाबतीत पण होतं बरं का, सेम. रेक्टँगलला जर मी इथं असं दाबलं म्हणजे ही साईड याला कॉम्प्रेट केली की नाही, तर त्याला काय होतं सांगा, हा स्क्वेअर. म्हणजे पॅरलोग्रामच्या ऍडजस्टंट साइड्स कॉम्प्रेट झाल्या तर तो रोम्बस होतो. रेक्टँगलच्या ऍडजस्टंट साइड्स कॉम्प्रेट झाल्या तर तो स्क्वेअर होतो. रेक्टँगलला ही साईड याला कॉम्प्रेट, ही साईड याला असते की नाही, चुकून हे दोन कॉम्प्रेट झाले तर म्हणजे हे असं होणार की नाही, कमी होणार. आलं का, तो स्क्वेअर झाला. आता आणखी एक पॅरलोग्रामला मी एक अँगल राईट अँगल झाला तर तो काय होतो म्हणून सांगितलं, त्याचा रेक्टँगल होतो. पॅरलोग्रामचा एक अँगल 90 डिग्री झाला तर काय होतं सांगा, रेक्टँगल होतो. तसं रोम्बसचा जर एक अँगल 90 डिग्री झाला तर तो स्क्वेअर होतो. रोम्बस असा असतो. पॅरलोग्राम म्हणजे काय असं करतो मी, रोम्बसचा एक अँगल जर 90 डिग्री झाला तर तो काय झाला बघा, स्क्वेअर. तो काय झाला, स्क्वेअर. रोम्बसचा एक अँगल 90 डिग्री झाला तर रोम्बसला चार साईड काय असतात ना. मग हा 90 म्हणल्यावर समोरचा किती, याची टोटल 180 म्हणून हा किती, याचा समोर किती, 490. चार कॉम्पोनेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर. मग स्क्वेअर झाला की नाही आता. म्हणजे रोम्बस मधला एक अँगल जर राईट अँगल झाला तर तो काय होतो, स्क्वेअर होतो. ही त्याची वेगळी प्रॉपर्टी. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम कशाला म्हणतात, काय म्हणतात, लक्ष द्या. हे बघा, ABCD हा ट्रॅपेझियम आहे. A quadrilateral in which only one pair of opposite sides is parallel. Only one pair of opposite sides is parallel is called a trapezium. फक्त एकच पेअर पॅरलल पाहिजे, पॅरलल. त्याची लेंथ ब्रेड काय किती का असेल, कुठली एक पेअर जर पॅरलल असेल, हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत आणि हे दोन नॉन पॅरलल साइड्स आहेत, इंटरसेक्ट होताना दिसतात की नाही, पुढे जाऊन इंटरसेक्ट होतील की नाही, त्याला म्हणायचं नॉन पॅरलल साइड्स. एकच पेअर जर पॅरलल असेल तर त्याला ट्रॅपेझियम म्हणायचं. आता मग सर ही फिगर ट्रॅपेझियमची एक आहे बघा, उदाहरणार्थ लक्ष द्या. अजून कमी करतो, हा पण ट्रॅपेझियम आहे. कारण एकच पेअर काय असेल ना, ही पॅरलल आहे, बाकी दोन नॉन पॅरलल आहेत, ह्याला ट्रॅपेझियम म्हणतात. ह्या ट्रॅपेझियमला काही फार प्रॉपर्टीज नाही आहेत, त्या प्रॉपर्टीज अशाच सांगतो. फक्त यांची टोटल 180, यांची टोटल 180. का, साधी गोष्ट आहे. लाईन्स पॅरलल असतील तर इंटिरियर अँगलची टोटल 180 असते की नाही. सेकंड लेसन शिकलाय की नाही, ज्यांनी नाही शिकला त्यांनी मागचे व्हिडिओज बघा. या दोघांची इंटिरियर अँगलची टोटल किती असते, 180. एकच प्रॉपर्टी आणि ते काही सांगायला घेत नाही वेगळी. पण त्या ट्रॅपेझियम मध्ये एक सब टाईप आहे. सब टाईप कुठला टाईप आहे सांगा, सब टाईप म्हणजे काय सांगतो लक्षात. तो प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सारखा लागतो. त्याचं नाव आहे आयसोसेलेस ट्रॅपेझियम. नुसता ट्रॅपेझियम नाही, आयसोसेलेस ट्रॅपेझियम. कसा, आयसोसेलेस कसा असतो दाखवतो मी तुम्हाला. आयसोसेलेस ट्रॅपेझियम हे बघा, ABCD याच्यामध्ये AB आणि CD पॅरलल आहे म्हणून तो ट्रॅपेझियम झाला. आणि नॉन पॅरलल साइड्स जर कॉंग्रेंट असतील, नॉन पॅरलल साइड्स कॉंग्रेंट नॉन पॅरलल साइड्स जर कॉंग्रेंट असतील तर त्याला म्हणायचं आयसोसेलेस ट्रॅपेझियम. त्याची प्रॉपर्टी अशी आहे, त्याचे बेस अँगल्स कॉंग्रेंट असतात. कॉंग्रेंट म्हणलं मी, हे पण त्याचे बेस अँगलच आहेत. अरे तुम्ही असं बघताय, हा ट्रॅपेझियम जर कोणी असा बघितला तर हे दोन पॅरलल झाले, आता हे बेस अँगल्स आहेत तिथे. मग ते तिथं पण बेस अँगलच आहेत, म्हणायचं बेस अँगल पण आहेत वरती. अरे उलट बघा, तुम्ही खालीवर डोकं खालीवर असं करा, शीर्षासन करा, तुम्ही दिसणार नाही तुम्हाला. मग हा शेवटी काय सांगा, आयसोसेलेस ट्रॅपेझियम आहे. त्याचे बेस अँगल्स काय असतात, कॉंग्रेंट असतात.
हा याला कॉम्पोनंट असतो आणि हा याला कॉम्पोनंट असतो. आणि त्याला साधी प्रॉपर्टी आहे, हे तर टोटल क्वांटिटी हमखास त्याला आहे तर याला असणारच की नाही. त्या साध्या ट्रॅपेझियमला आहे ह्याला असणारच की नाही. लाईन्स पॅरलल आहेत की नाही त्या, म्हणजे यांची टोटल किती असणार आहे, क्वांटिटी किती असणार. फक्त मग वेगळं काय तर ह्याला फिगर जरी अशी आत आलेली असली तरी याला अपवाद आहे की याचे डायगोनल्स कॉम्पोनंट असतात बरं 100%. त्याला प्रूफ आहे, नंतर तुम्हाला दाखवतो. एसी आणि बीडीचे हे बीडी हे डायगोनल्स याला कॉम्पोनंट असतात. हा त्यातला वेगळा पार्ट. कशाचा सांगा, आयसोसेलेस. काय काय असतं, दोन साइड्स काय असतात, पॅरलल. नॉन पॅरलल साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट. नॉन पॅरलल साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात, बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हे त्याच्या एवढ्या प्रॉपर्टी. लक्षात आलं. आता शेवटचा काईट. आणि हा व्हिडिओ आता जो आपण मी पोस्ट करेन की नाही, हा जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा बघा. जितका वेळा पाहाल तेवढा तुमचा फायदा होणार आहे. हा काय सांगतो तुम्ही आता, शेवटचा काईट बघूया आपण. काईट 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 काईट. जरा थोडंफार चुकलं असेल पण समजून घ्या. हा तर एबीसीडी हा काय सांगा, काईट आहे. त्याच्या सगळ्याच प्रॉपर्टीज विचित्र आहेत, विचित्रच आहेत. काय कोणाशी काय मॅचच करत नाही. हे काही फार विचित्र. कुठं स्वतःच्या नादात उडत असतं काय कळत नाही. लक्ष. याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आधी सांगतो. ह्याला म्हणतात लार्जर डायगोनल, ह्याला म्हणतात स्मॉलर डायगोनल. ह्याला म्हणतात लार्जर डायगोनल, ह्याला म्हणतात स्मॉलर डायगोनल. पहिली प्रॉपर्टी अशी आहे, लार्जर डायगोनल बायसेक्स द स्मॉलर डायगोनल ऍट राईट अँगल. मोठा डायगोनल लहानाला बायसेक्ट करतो. शाळेत पण तसं असते, मोठ्यात पोरगा असते कोणतं तुम्हाला दूध असतो की देतो. लार्जर डायगोनल बायसेक्स द स्मॉलर ऍट राईट अँगल. लार्जर डायगोनल हा स्मॉलर डायगोनलला राईट अँगल मध्ये बायसेक्ट करतो. नुसता बायसेक्ट नाही, राईट. मग असं नाही म्हणायचं डायगोनल्स बायसेक्ट इच अदर चालत नाही. हे बघा, हा याला बायसेक्ट करत नाही. कधी पतंग उडवताना हेड हे सेम बघितलं का कधी, नाही ना, कमी जास्त असतं की नाही. हा पण हेड हे मात्र सेम लागतं, नाही तर उडणारच नाही तुमचा पतंग, आहे की. तर मोठा डायगोनल लहानाला बायसेक्ट करतो, हे खरं. आता ऐका, लार्जर डायगोनल बायसेक्स अपोजिट एंगल. लार्जर डायगोनल बायसेक्स म्हणजे ह्याचा अपोजिट हा अँगल आहे. समोरासमोर आहे अपोजिट. म्हणजे ऍक्च्युअली काईट ही फिगर अशी आहे बरं. हा खरा काईट. मी प्रॉपर्टीसाठी डायगोनल काढायला रे, काईट खरा असा. मला सांगा पॅरलोग्राम काढायला म्हणून मी एवढाच काढतो ना, त्या डायगोनल लगेच दाखवतो. त्याच्या प्रॉपर्टी जेवढी येतील तेवढी मी डायगोनल दाखवणार ना. मग असं हा डायगोनल, हा डायगोनल, तसं काईट ही फिगर आहे. मग तसं हा लार्जर डायगोनल आहे असा. घाला बरं घडी घाला, इथं फोल्ड करा. हे याला मॅच झालं का बघा, कॉम्पोनंट झालं ना. हे याला मॅच झालं का बघा, झालं. म्हणजे हा बायसेक्ट करतो कोण, लार्जर डायगोनल. पण स्मॉलर मात्र करत नाही बरं का, याला बायसेक्ट करत नाही. हा अँगल वेगळा असतो आणि हा अँगल मोठा असतो. हा अँगल लहान असतो आणि हा अँगल थोडा मोठा असतो. त्यामुळे स्मॉलर डायगोनल अपोजिट अँगलला बायसेक्ट करत नाही. पण हे अँगल्स मात्र कॉम्पोनंट असतात, तसे हे नसतात. मी म्हणतो ना सगळं विचित्र आहे, सगळं विचित्र. हे अँगल्स मात्र एकमेकांना कॉम्पोनंट. म्हणजे लार्जर डायगोनल मुळे फॉर्म झालेले जे इकडे इकडे अँगल आहेत की नाही, ते मात्र एकमेकांना कॉम्पोनंट असतात. हा अँगल आहे ना, हा एवढा, हा याला कॉम्पोनंट असतो, हा याला कॉम्पोनंट असतो. पण हा मात्र ह्याला कॉम्पोनंट नसतो. हा अँगल याला कॉम्पोनंट असतो. मग काय काय प्रॉपर्टी साध्या बघायच्या. हा आणखी याला फक्त ऍडजस्टंट साइड्स कॉम्पोनंट असतात. ऍडजस्टंट साइड्स सांगायचं राहील. ऍडजस्टंट साइड म्हणजे एबी ला बीसी कॉम्पोनंट. मग सर हे पण ऍडजस्टंटच आहेत की दोघं, पण नसतात. आता त्याला काय वाक्य म्हणायचं सांगतो ऐका. याला ही साइड कॉम्पोनंट असते, या दोन ऍडजस्टंट साइड आहेत. आता ते मी परत एकदा काईट वेगळा करतो म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून. काईट हा खरा असा, ही साइड याला कॉम्पोनंट, ही साइड याला कॉम्पोनंट. मग नुसतं म्हणलं तुम्ही ऍडजस्टंट साइड सार कॉम्पोनंट, चुकलं का सांगा. मग हे ह्या कॉम्पोनंट हे आणि ऍडजस्टंट नाही साइड्स. ऍडजस्टंट म्हणजे काय सांगायचं, शेजारी शेजारी.
मग ह्याला ऍडजस्टंट ही नाही, ह्याला ऍडजस्टंट ही पण आहे, ह्याला ऍडजस्टंट ही पण साईड आहे. मग ऍडजस्टंट साईड सर कॉन्ग्रेंट म्हणजे की तुमचं चुकलं. मग म्हणायचं काय सर आम्ही सांगतो ना मी, हे बघा, adjacent sides lying on the same side of smaller diagonal are congruent. Adjacent sides lying on the same side of smaller diagonal. काहीच मध्ये हा डायगोनल लहान असतो आणि हा मोठा असतो. मी अशीच म्हटलं की लार्जर डायगोनल बायसेक्ट द स्मॉलर ॲट राईट अँगल. तर हा स्मॉलर डायगोनल आहे की नाही, स्मॉलर त्याच्या एकाच अंगाला असणाऱ्या, त्याच्या एकाच बाजूला, मग इकडे तरी किंवा इकडे, adjacent sides lying on the same side of smaller diagonal are congruent. स्मॉलर डायगोनलच्या एकाच साईडला असणाऱ्या जे adjacent sides आहेत ते काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ही त्याची adjacent साईडची वेगळी प्रॉपर्टी. मग आता ओव्हरऑल काईटच्या प्रॉपर्टीज काय काय त्याला सांगा बघा. द लार्जर डायगोनल बायसेक्ट द स्मॉलर ॲट राईट अँगल. Adjacent sides lying on the same side of smaller diagonal are congruent. The larger diagonal bisects opposite angle. The larger diagonal bisects opposite angle. Opposite angles lying on opposite angles lying on opposite sides of larger diagonal are congruent. Opposite म्हणजे काय करते, एका लेफ्ट पलीकडे कोणाच्या, लार्जर डायगोनलच्या इकडे असणारे ते अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हे अँगल फक्त तुम्ही अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट म्हणा लक्षात ठेवा, पण ह्यांना म्हणायचं नाही मात्र अपोजिट अँगल. डायगोनलच्या, लार्जर डायगोनलच्या अपोजिट साईडला असणार, म्हणजे एक इकडे असेल तिकडे असतात, ते अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणि ऍडजस्टंट साइड्स लाईन सांगितलं काय, ऍडजस्टंट साइड्स लाईन ऑन द सेम साइड ऑफ स्मॉलर डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. इतक्या साऱ्या तुमच्या त्या काईटच्या प्रॉपर्टी आहेत.